जग महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। माजी गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं समाजसेवक घनश्याम साधवानी आणि कोपरी पसपाकडी विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष सुमित साधवानी यांच्या माध्यमातून ठाण्यातील कोपरी पूर्व येथील महादेव मंदिरात भव्य महाप्रसादाचं आयोजन करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आलाय। सिंधी समाजाचा पवित्र चालिया उत्सव सुरू असून या काळात सिंधी बांधव 40 दिवस उपवास करतात। या पार्श्वभूमीवर महादेव मंदिरात भगवान झुलेलाल यांची विशेष आराधना करण्यात आली। तसेच आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते यशस्वी आयोजनापर्यंत सुमित साधवानी यांनी स्वतः लक्ष घालून सर्व व्यवस्था केली। महाप्रसाद आणि कार्यक्रमांचं व्यवस्थापन यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय। या कार्यक्रमाला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित राहून भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेतले। महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने सिंधी समाजातील भाविक, स्थानिक नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। या प्रसंगी सुमित साधवानी म्हणाले, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देत सातत्यानं जनसेवेचं कार्य केलंय। त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यामागचा उद्देश समाजात बंधुभाव, ऐक्य आणि सेवाभाव वाढवणं हा आहे। पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली। तर समाजसेवक घनश्याम साधवानी यांनीही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी घनश्याम साधवानी आणि सुमित साधवानी यांचे विशेष कौतुक केले आहे। सर्वप्रथम मी ह्या चालिया उत्सवाच्या सगळ्या सिंधी समाजाला खूप खूप शुभेच्छा देते। आणि अतिशय कष्टाळू असा समाज आहे। जेव्हा फाळणी झाली तेव्हा पूर्णपणे निर्वासित होऊन ते भारतामध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला खूप चांगल्या तऱ्हेने प्रूव्ह केलं। मला असं वाटतं अतिशय उद्यमशील, उद्योगी, कुठच्याही कामासाठी लाज न बाळगून हा समाज स्वतःच्या पायावर उभा राहील। आणि इथे मी नेहमी येत असते। महाशिवरात्रीला पण या मंदिरामध्ये उत्सव असतो आणि खूप प्रेमाने मला हे बोलवतात, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। आणि आज त्यांनी आमचा सत्कार केला। मला वाटतं चालियाची जी सांगता आहे ती 25 तारखेला होणार आहे। परत एकदा मी सगळ्यांना सांगू इच्छिते की संत झुलेलाल सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद देऊन आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्य आणि आनंद निर्माण करू। हो, ह्याने केलंय तेच मी म्हटलं की त्याबद्दलही मी त्यांची खूप आभारी आहे की अन्नदान हे सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या जातीमध्ये सर्वात श्रेष्ठ दान गणलं गेलंय। आणि आज आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त हे अन्नदान करतायत, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। आणि हे अन्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुबत्ता आणू असंच मी देवाकडे, झुलेलालकडे प्रार्थना करते। आमच्या सिंधी समाजात चालिया असतो, 40 दिवस उपवास असतो। आज साहेबांच्या आमचे लाडके जितेंद्रजी आव्हाड साहेब त्यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरी येथील आपल्या शिव मंदिरात भंडाराचं वाटप करण्यात आलाय। म्हणजे
आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. माझ्या वतीने, माझ्या परिवारा वतीने, आमच्या पूर्ण सिंधी समाजाच्या वतीने मी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. कोपरी पाचपकाडी विधानसभाचा कार्याध्यक्ष आहे. कोपरी पाचपकाडी विधानसभा कार्याध्यक्ष असल्याने पूर्ण पाचपकाडी कोपरी पाचपकाडी वतीने पण मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. मैं महादेव मंदिर ट्रस्ट की तरफ से बोल रहा हूँ। ये हम लोग का चालिये साहब का मेला है जो झूलेलाल भगवान का होता है। हम लोग 40 डेज के लिए ये उपवास रखते हैं और डेली हमारा लंगर प्रसाद चलता है। 1000 से 1200 आदमी लोग खाना खाते हैं और ये चालिया 16 जुलाई को चालू होता है और 25 अगस्त तक चलता है और 26 अगस्त को पलव पहन के हम लोग उसका समाप्ति करते हैं। और इसमें सब लोग सेवादारी ट्रस्टी लोग सब हम लोग साथ में मिलके काम करते हैं और कोपरी के सब सिंधी भाई बहने और जो भी महाराष्ट्रन कम्युनिटी है सब लोग की सेवा रहती है इसमें। साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आमच्या झुलेलालचा उपास 21वा दिवस आहे। याच्यामध्ये माझे महादेव मंदिर ट्रस्टचे सगळे सदस्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छेसाठी एवढा मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे। त्यांचा मी धन्यवाद मानतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा। कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर। TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। ठाण्यातील माझीवाडा येथील वसंत लॉन्स या उच्चभ्रू गृहसंकुलातील 21व्या मजल्यावरून पडून 77 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली। कुमुदा शेट्टी असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणाची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। वसंत लॉन्स मधील सवाना टॉवर ही 23 मजली इमारत आहे। या इमारतीच्या 21व्या मजल्यावरील सदनिकेत कुमुदा शेट्टी वास्तव्यास होत्या। बुधवारी दुपारी सुमारे 3:45 वाजण्याच्या सुमारास त्या सदनिकेच्या सज्जामधून दुसऱ्या मजल्यावरील पोडियमवरील भागात पडल्या। उंचावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस ठाणे, महापालिकेचे अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोडियमवर पडलेला मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने खाली आणला। प्राथमिक तपासात कुमुदा यांनी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी पोलिसांना आढळून आली नाहीये। हे प्रकरण आत्महत्येचं आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान मृत महिलेचा मुलगा देशातील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे। या घटनेनंतर गृहसंकुलातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडलाय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचं नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। दरम्यान भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परततात। तसेच वीरू वाघमारे आणि हेमंत वानी हे दोघे घरी परतलेत। विशेष म्हणजे वीरूला त्यांच्या आईनेच परत पाठवलंय असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते, तर हेमंत वानी यांनीही अजित पवार गटाची वाट धरली होती। मात्र ठाणे शहरातील राष्ट्रवादी अजित पवारचं नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वानी यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाची भेट दिली। या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजित पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलंय। यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे। शिवाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत। अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली असं वीरू वाघमारे यांनी म्हटलंय। या संदर्भात आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली, पाहुयात। जुने सहकारी आहेत, आज वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा स्वगृही परतले। ठीक आहे,
पक्षी कधीतरी वाट चुकतात, परत घरट्यात परत येतात. कारण का मी कधी कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याला म्हणजे मी त्याच्या घरातला एक मेंबर असायचो. आता विरूला जर आणलं असेल तर विरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही गेलं, त्याच्या कानात कोण बोललं नाही, त्याच्या आईनेच त्याला नेलं परत. तिला दररोज वाईट वाटायचं की त्याने आवड साहेबांना सोडलंच कशाला. त्याच्यामुळे प्रत्येकावरती एक मानसिक दबाव होता आणि त्या दबावातनं ते घडलं आणि झालं. हेमंत वाणी तर माझ्या घरातच असायचा. मलाच कळलं नाही मला का सोडून गेले. ठीक है, भूला हुआ बिछड़ा हुआ फिर घर लौट वापस आता है. तो उसे कुठेतरी हिंडलं तर किती दिवस हिंडल माणूस घरलाची. त्याची आई म्हणते किती दिवस हिंडल, कुठे जाईल. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा स्वगृही परत पक्षप्रवेश झालाय, काय वाटतं? राजकारणामध्ये जन्मच माझा आवड साहेबांच्या इथं झाला. 2002 साली आमच्या घरांना तोडण्यासाठी महानगरपालिकेची नोटीस लागलेली. वय होतं माझ्या मते 17-18 वर्ष. त्या वर्षी साहेबांनी घर वाचवलं. त्या दिवसापासून 2022 पर्यंत आम्ही साहेबांसाठीच काम करतो. साहेबांसाठी पण काही घडामोडी झाल्या, काही आमचे निर्णय चुकले. फक्त एकच सांगतो एका शॉर्ट वाक्यात की आज या ठिकाणी प्रवेश करताना, या सर्व माहोल बघताना आणि 4 वर्षात ज्या गोष्टी भोगल्या त्यातून एकच वाक्य सांगतो की निजामाच्या दरबारातून आज सुटका झाल्यासारखं वाटतं. अतिशय जवळचा सहकारी आवड साहेबांबरोबर नेहमी दिसणारा आम्हाला आज पुन्हा एकदा आवड समोर कडे आणलाय. काय सांगतो, कसं वाटतं? मी गेलो का हे मला समजलं नाही. ठीक आहे गेलो, पण एक मला 15 दिवसानंतर एक साहेबांचा फोन आला. एक 7-8 फुलं वाहिली माझ्यावर. नंतर सांगितलं संपलं आता, चल बस झालं. बस झालं म्हणजे परत ये, बस झालं, चल परत ये. ते डोक्यात थोडं वेगळे विचार होते, म्हणजे केस संदर्भात, बाकी काय नाही. मी क्लिअर सांगतो, माझ्यावर ज्या 307 पडल्या, 1 नाही 2 नाही 3 अशा, त्या केसमुळे गेलो मी, बाकी काय. पण नंतर त्याच केस साहेबांनीच काढायला चालू केल्या. मग आता बोलले तिकडे राहून काय उपयोग आहे. ते साहेबच काम करतात, तेच करतात. आणि माझं घर, मी सुरुवात राजकारणाची एक पहिले अशोकरावांपासून, नंतर दुसरा बाप म्हणजे माझे आवड साहेब. मला शिक्षण मंडळ त्यांनी दिलं. ठाण्यात ओळख ही साहेबांमुळेच आहे माझी आणि साहेबांमुळेच राहील. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.